तर अपेक्षा असायला हवी। मात्र गणेश जांभूळकरजी ज्या वेळेला इतकं मोठा आयटी पार्क त्या ठिकाणी आलं, जमिनींबरोबरच त्या ठिकाणी आलेले बिल्डर्सही मोठ्या प्रमाणात होते, मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती झाली, तशी रोजगार निर्मिती झाली, स्थानिकांना त्याचा किती फायदा झाला। आज मात्र जर भविष्यामध्ये अशी काहीतरी परिस्थिती आली, स्थानिकांच्या जीवनमानावरती होणारा परिणाम किती मोठा असेल, जे स्थायिक त्या ठिकाणचे किंवा जे त्या ठिकाणचे मालक आहेत किंवा त्या ठिकाणी राहणारे रहिवासी आहेत। गणेश जांभूळकर, स्थानिकांना सर ना काहीच प्रॉब्लेम काहीच फायदा झाला नाही। यामुळे येऊन ना स्थानिकांना पुढे रोजगार नाही, स्थानिकाला कोणची कामं नाही, स्थानिकाला पुढे नाही। हिंजवडी असू दे, मारंजी असू दे, मान असू दे, तीन गाव हे एमआयडीसी हद्दीमध्ये आहेत। त्या 3 गावांमध्ये एमआयडीसी आहे। तर काय होते, एमआयडीसीचा परत वारंवार आम्ही एमआयडीसीला पत्रिकावर करतोय, रस्ते खराब आहे, हे पीएमआरडीला पत्रिकावर करतोय, पीडब्ल्यूला पत्रिकावर करतोय, त्यातून काहीच होत नाही। आणि याच्या आधी आम्ही 100 वेळा पत्रिकावर यायला केले, पीएमआरडी पीडब्ल्यूडी याला पीएमआरडी याला। तर यांनी काय केलंय, काहीच ऐकून नाही घेतलं। आधी एवढी वेळ आली कशामुळे आली, तर यांच्या या चुकीच्या याच्या धोरणामुळे त्यांनी आतापर्यंत कोणत्या ड्रेनेज लाईन केली। आज माझं म्हणलं तर माझ्या गावामध्ये मी स्वतः सगळ्या गावात घर तिथं ड्रेनेज लाईन आहे, घर तिथं रस्ता आहे, जे माझ्या हद्दीमध्ये एकदम स्वच्छ आहे, सगळं स्वच्छ आहे, सगळ्या ड्रेनेज लाईन आहे। फक्त पीएमआरडी एमआयडीसीचा प्रॉब्लेम चाललाय सगळा। रुपालीताई, हा समतोल कसा साधणार? पीएमआरडीए आणि मग महापालिकेच्या हद्दींचा परिणाम होतोच, मात्र आता ही गावं तर थेट शहराशी जोडली गेलेली आहेत, समतोल कसा साधणार? रुपालीजी, एक लक्षात घ्या, जिथे ज्यांच्या जमिनी आहेत, जे मालक आहेत, त्यांना त्यांचा त्या सगळ्या बाबतीतला जो काही मोबदला असतो त्याच्यामध्ये तो तिथं मिळत असतो। आता तिथं जे आयटी हब जे उभे केलेले आहेत, जे ओनर्स आहेत, त्यांनी त्यांच्या जमिनींचं टायअप केलेलं असतं, त्यांचा डीएपीए असतो, त्यांनी बिल्डिंग उभं केलेली असती, त्याच लोकांना त्या बिल्डिंगचं भाडंही मिळत असतं। परंतु आपल्या इथे लोकांची काय मानसिकता झालेली आहे की त्यांनी जे वर्षोनवर्ष अतिक्रमण केलेलं असतं ती जागा त्यांना सोडायची नसते, सरकारी नियमाप्रमाणे त्यांना त्या जागा सोडायच्या नसतात। जी म्हणजे गावातली जी काही पद्धत असते की गावामध्ये आजूबाजूचा परिसर आपण वापरू शकतो, परंतु जेव्हा त्या शहरामध्ये येते तेव्हा आपल्याला डीसी रूल प्रमाणे नियमाप्रमाणे त्या सगळ्याचं स्ट्रक्चर घ्यावं लागतं। त्याच्यामुळे हे जी काही गावातले जे शेती ज्यांची शेती आहे आणि आता तिथं ते रेसिडेन्सी झालेले आहे, तर तिथे समजा अतिक्रमण झालेले आहेत, काही लोकांच्या टपरी आहेत, आता इतक्या वर्ष त्या टपरी झाल्या, परंतु ते अतिक्रमण जेव्हा प्रशासन काढायला जातं तेव्हा कुठेतरी स्थानिक मधनं त्याला विरोध होतो। मग त्याच्यामुळेच माननीय अजितदादांनी स्पष्ट भाषेत सांगितलं की आता या गोष्टीला कुठेही थारा देणार नाही। जर या नियमाच्या आतमध्ये कोणी जर विरोध केला तर त्यांच्यावर 353 दाखल करा। त्याच्यामध्ये मी सुद्धा आलो, मी जरी थांबवलं तरी 353 दाखल करा। कारण का, लोकांना जर समजणार नसेल आणि त्यांच्यामुळे जर हे रोजगार, हे आयटी हब पुण्याच्या बाहेर जाणार असेल तर काहीही उपयोग होणार नाही। आपण किती दिवस हे बघणार? आणि सगळ्यात महत्वाचं, याच गावातली मुलं शिकून बाहेर कामाला जात आहेत, मग त्याच्यामुळे इथे इन्फ्रास्ट्रक्चर तयार झाल्यानंतर ती फक्त गावातनं बिल्डिंग मध्ये शिफ्ट होणार आहेत, हाही विचार सगळ्यांनी केला पाहिजे। बरोबर आहे रुपालीताई, मात्र गणेशजींनी जो महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की स्थानिकांना त्याचा फायदा झाला नाही। प्रशांत जगताप आपल्याकडे येईल। एका बाजूला दादांनीच ही समस्या मांडलेली आहे, आता मात्र सरकारचं लक्ष जर त्याकडे वेधलं गेलं असेल, कारण लोकशाही मराठी देखील आयटी पार्कच्या समस्या आपल्या विविध बातमीपत्रांच्या माध्यमातून आजपर्यंत मांडत आलेलं होतं, मात्र आज ज्याला दादांनी या सर्व गोष्टींकडे लक्ष दिलेलं आहे, सरकारकडून तुमच्या अपेक्षा काय आणि त्या पूर्ण न झाल्यास तुमचं पुढचं पाऊल काय? प्रशांतजी।